तुम्हाला गोत्र म्हणजे काय माहितीये का? आणि ह्या गोत्रांची सुरुवात कोणी केली आणि याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे हे माहितीये का? प्राचीन काळामध्ये वेगवेगळ्या ऋषीमुनींनी आपले वेगवेगळे आश्रम तयार केले आणि त्या आश्रमातल्या सदस्यांना त्यांच्या स्वतःच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेच पुढे जाऊन गोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. महाभारताच्या शांती पर्वानुसार मुख्य 4च गोत्र होते: अंगिरा, कश्यप, वशिष्ठ, भृगु. पुढे जाऊन यामध्ये जमदग्नी, अत्री, विश्वामित्र आणि अगस्त्य ऋषी यांना सुद्धा जोडले गेले. म्हणजे हे 8 गोत्र तुम्हाला मुख्य रूपात बघायला आणि ऐकायला मिळतील. पण आता वर्तमानात 115 गोत्र आहेत. आता विषय हा येतो की आपल्याच गोत्रामध्ये लग्न का नाही करू? ह्याचं आध्यात्मिक कारण म्हणजे एकाच गोत्रातली मुलं बहुतेक भाऊ बहीण असतात. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्याचे 2 कारण आहेत. पहिला म्हणजे इनब्रीडिंग अवॉइडन्स. हे तेव्हा होतं जेव्हा आपल्याच संबंधामध्ये कोणाचं लग्न होतं. याचा परिणाम हे होतं की होणाऱ्या मुलांमध्ये जेनेटिक डिसऑर्डर होण्याचे चान्सेस वाढतात. दुसरा आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. ह्यामध्ये वेगवेगळ्या गोत्रात लग्न केल्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी वाढते,